होत का नाही आहे व्हिडिओ? अरे फोनवर बोलता यार का? हो हो, वाटलं नव्हतं इकडून मला निघता वगैरे येईल म्हणून. तो स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात अगोदर रस्त्याची अवस्था बघून घ्या कशी झालेली आहे. तो मित्रांनो एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी झाली की पावसामुळे आता जिकडे तिकडे सगळीकडे नाही का, आता नुकताच आपल्याकडे पाऊस देखील झालेला आहे आणि पाणी बघा किती साचलेलं आहे. त्या खड्ड्यांचं काही दिसून पडत नाही कसं पाणी आहे काय आहे. तो आता माझा तिकडनं थेट निघण्याचा विचार होता, बट म्हणून म्हटलं चला इथून निघा. त्याच्या खड्ड्यांचा मित्रांनो अंदाजा वगैरे लागत नाही. काही जवळचं आहे का? काय बसा कुठं कामावरून घरी चाललेत का? घरी जातो. चलो. कोणत्या कंपनीत कामाला? कोणत्या कंपनीत कामाला आहे? कोणत्या कंपनीत कामाला आहे म्हटलं? त्यावाल्यापाशी कामाला आहे का? हो वा मोबाईल चालवून चालू अरे नंतर बघू गेली आहे. काय जमून यार खरं. अरे चालवून घे ना पहिलं गेडी आहे मला फोनवर बोलताय खरं. टोमॅटो काय भाव होते आज? टोमॅटो काय भाव होते आज? टमाटर 80 रुपये पाव. आणि कांदे काय किलो होते? कांदे कांदे आणि आलू काय भाव होते? आलू 80 रुपये पाव. तुम्ही बाजार केलाय का नक्की? तो इथं मला थोडं थांबावं लागेल. इथं मला समोरून थोडं एका जणाला पिकअप करायचं आहे. कोणा या इथून समोरून एका जणाला पिकअप करायचं आहे. हां ठीक आहे. ठीक आहे. मित्रांनो आता एका व्यक्तीला यार आपल्या गोटीपुरीतून गाडीवर बसून आणला आणि
त्याच्याशी आता मी बोलता बोलता जरा आलो. मला जर संशय आला मित्रांनो त्याच्यावर की हा माणूस खोटं बोलतोय, म्हणून मला त्याला आता उतरवावं लागलं मित्रांनो. यार लई म्हणजे खतरनाक केस झाला असता बरं का. म्हणजे मला गाडीवर फोटो पाणी यार किती खोटं बोलतो यार तो मित्रांनो. मी नुकतंच आता एका व्यक्तीला गाडीवर बसून आपल्या KC कंपनी इथपर्यंत, म्हणजे आमच्या MIDCला लागून एक कंपनी आहे KC म्हणून, तिथपर्यंत मी त्याला आणलं आहे. तो आणताना या दरम्यान मित्रांनो मला जरा त्याच्यावर संशय आला. कारण त्याच्याकडे जे साहित्य वगैरे होतं, म्हणजे पिशवी वगैरे किंवा जे आपली आमच्या गावठी भाषेत चुंगडी वगैरे म्हणतो, की ते त्याच्या मलाकडे दिसली. तो मी त्याला सहजपणे आता जेव्हा विचारलं की कोणत्या वस्तूचे दर काय होते, तो त्याने मला सगळ्या गोष्टी खोट्या सांगितला. कारण मी नुकताच मित्रांनो खरेदी वगैरे केली आणि बाजार वगैरे केला. माझ्याकडे तुम्ही बघू शकता. आणि मला जर कोणी आता देखील या व्हिडिओमध्ये जर कोणी कमेंट करून जर दर विचारले, तो मी दर देखील सांगू शकतो की कोणत्या याचे काय दर होते म्हणून. बट त्याच्या सांगण्यावरून मित्रांनो मला खूप जास्त संशय आला. तो मला त्या कारणाने त्याला तिथेच अवतीभोवती सोडून यावं लागलं. माझा नाईलाज होता, तो त्या कारणाने मला त्याला तिथं सोडावं लागलं. कारण मित्रांनो फोटो असं बोलू नका प्लीज. लिफ्ट मागा तुम्हाला लिफ्ट मिळेल, पण असं फोटो नको बोलू यार, म्हणजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला धोकादायक काम होईल, म्हणजे असं नाही का. तो असं मित्रांनो व्हिडिओला मी तर करतो आहे. आवडल्यास लाईक करा आणि फॉलो किंवा सबस्क्राईब करायला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. नमस्कार.